स्पीड गावची खबर न्यूज। निवडणुका कितीही विरोधात लढलो तरी स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी एकत्र आलोय। जर कंपनी विरोधात उपोषण केल्यास आम्हीही आंदोलन करू, सरपंच प्रमोद शिर्के यांचा इशारा। गावातील वाद मिटावा, गावात शांतता राहावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून गावचा विकास व्हावा या उद्देशानं इकबाल खोत आणि आम्ही एकत्रित येऊन जवळपास 70% गावातील लोकांना कामं दिली आहेत। ते सर्व आज आमच्या सोबत आहेत, परंतु उपोषणाचा अर्ज देणाऱ्यांमधील काही जण कंपनीचेच ठेकेदार कामगार आहेत, परंतु पैशाचा हाव असलेले लोक शेजारच्या घरात काम आलं म्हणून त्रास देण्याचा काम करत असतील तर आम्हीही आंदोलन करू, असा इशारा जांभिवली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिर्के यांनी देऊन विरोधकांनी उपोषणाच्या अर्जावर घेतलेल्या चुकीच्या सह्यांचा आणि मागण्यांचा पोलखोल केला आहे। जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या इंडोस्पेस कंपनी आहे। या कंपनीनं भाडेतत्वावर बऱ्याच कंपन्यांना काम दिलंय। त्याचा ठेका सरपंच प्रमोद शिर्के आणि इकबाल खोत यांच्या मदतीनं स्थानिकांना दिलाय, परंतु विरोधी गटानं आम्हाला काम दिलं नसल्यानं 3 जून 2026 रोजी उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलंय। अजिवली आणि जांभिवली गावातील स्थानिकांना कामं प्रामाणिकपणे देऊन विरोध चुकीचं आंदोलन करत असल्याच्या विरोधात जांभिवली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिर्के यांनी इंडोस्पेस कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पत्रकार परिषद आयोजित केली होती। या प्रसंगी इकबाल खोत, पद्माकर कदम, अजित खोत, भूषण वंदे, अमरुद्दीन पटेल, रिस्वान खित, आरिफ पटेल, अपान खोत, इम्तियाज खोत, सुनील वावबत, संदेश विचारे, विशाल दलाची, शशिकांत विचारे, निविकांत घाडगे, मंगेश कदम, मोहन घाडगे, सागर अंबरे, अजित दळवी, नरेंद्र दळवी, शरद मालुसुरे, दिनेश वाघमारे, दिनेश मोरे, दीपक मोरे, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते। पोलखोल म्हणून एक न्यूज दिली होती, त्याच्यात गावामध्ये काम दिलेलं आहे, कुणाकुणाला काम दिलेलं आहे ते आज इथे सांगायचं होतं। आज तुम्ही पत्रकार बंधू सगळे इथे आलेत, तुमच्या समोर मी शहानिशा केलेली आहे। ज्या ज्या लोकांना आज काम दिलंय, आज इथे ती 60-70 लोक इथे येऊन त्यांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे की आम्हाला सर्वांना काम भेटलेलं आहे। गावाला जर कंपनीने एवढ्या चांगल्या प्रकारे जर काम दिलंय तर मग सगळ्यांची बुक कंपनी भागू शकते का? हा पडलेला मला मोठा प्रश्न आहे की आज हे उपोषण करतायत, यांना काम दिलं तर उद्या दुसरं अजून कोण उपोषण करेल? त्याच्यापेक्षा सरकारने पोलीस स्टेशन कंपनी यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करून या उपोषणाला मंजुरी दिली नाही पाहिजे, कारण हे बिनबुडाचं उपोषण आहे, याला कुठलंही तथ्य नाही आहे। जबरदस्ती करून कामं मिळवायची असती तर असं हा पुढे इथे काय म्हणतात त्याला पायंडा पडून जाईल, खालापूर तालुक्यामध्ये सुरुवात होऊन जाईल। जांभिवली ग्रामपंचायत एक अशी सक्षम ग्रामपंचायत आता झालेली आहे की इथले 20-20, 22-22 वर्षाचे तरुण पोरं ही उद्योजक झालेली आहे। हा खालापूर तालुक्याला दिलेला चांगला संदेशच आहे ना। प्रत्येकाने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे करावं ना। तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करण्यापेक्षा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 20-20, 22 वर्षाच्या लोकांना कामं द्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल ती तळमळ काय असते। आपल्या खिशातलं काढून द्यायला एवढं मोठं कालीज लागतं, ते कालीज आमच्या दोघांचं होतं म्हणून आम्ही एवढी कामं वाटलीत, नाहीतर ती कामं आम्ही आमच्या खिशात ठेवली असते। हे करून जर आता कोणी भुकेला बोलत असेल तर मला काम पाहिजे तर ते होणार नाही। आम्ही आज इथून खालापूरला पोलीस स्टेशनला चाललेलो आहोत, तिथून आम्ही SP ऑफिसला अलिबागला जाणार आहोत। आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की कागदोपत्री निवेदन तर आहेत, त्याच्यात प्रूफ देखील दिलेले आहेत की लोकांना काम दिलंय, ज्यांनी उपोषणाचं हे केलंय त्यांना देखील कामं दिलेली आहेत। एवढं असताना जर हे उपोषण होत असेल तर कंपनीने न्याय मागायचा कुठे? ग्रामस्थ एवढे सोबत आहेत, प्रशासनाला सगळं माहिती आहे, त्याच्यापेक्षा हे उपोषण होणच नाही ना। त्यांनी जर उपोषण केलं तर आम्ही कंपनीच्या समर्थनात आंदोलन करू, आम्ही कंपनीसाठी इथे उभे राहू। इकबाल शेठ यांच्याबरोबर काम करायची, आम्ही जेव्हा गावामध्ये वाद वाढायला लागले तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की आपण 50-50% कामं वाटून घेऊ। नेतृत्व म्हणून इकबाल शेठ पुढे आले, माझ्याकडून मी पुढे आलो। कामं यांच्या समोर वाटलेली आहेत, त्यांच्यातलीच आता काही लोक म्हणजे आज पद्माकर कदम हे त्यांच्या बाजूने होते, आज इथे बरीच आजुलीतले लोक आहेत। अशी आम्ही 2 टप्प्यात कामं वाटली, कामं वाटून झालीत। आता कामं वाटून झाले 8 महिने कंपनी सुरळीत चालू झाली, त्याच्यानंतर आता तुम्ही उपोषण करताय। जे उपोषण करतात त्याच्यातल्या पण 2-4 लोकांच्या नावावर पण काम आहे ना, प्लस त्यांच्यावर जी ही लोक होती त्या 7-8 लोकांच्या नावावर काम आहे। आज संख्या बघा ना किती झाली। आज माझ्याकडे 12-15 वेंडर आहेत, त्यांचे पण 12-15 वेंडर आहेत, पण ते आता ऍक्सेप्ट करायला मागत नाहीयेत, का तर त्याच्यातून ते बाहेर निघाले। असं चालत नाही ना। एक